हो नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? निवृत्ती काळे. काय तुमच्या काय समस्या आहेत? समस्या म्हणजे एवढी समस्या होते आता या पावसाळ्यात आहे ना, इथं लाईटीची काही सोय नव्हती आणि इथं वाघांची एवढी भीती, लहान मुलं फिरतात बाहेर सगळं उन्हाळा असते. आहे, उन्हाळा. नाही आता पावसाळ्यात काय एवढी अडचण म्हणजे आता स्वप्नील भाऊ आले, त्यांना 2-3 वेळा फोन केले, त्यांनी एवढी लाईटी बसवली. फक्त ग्रामपंचायत मध्ये 3 ते 4 वेळा गेलो तरी त्यांनी सोय केली नव्हती. बिबट्याचं काय मागाशी म्हणाल तुम्ही ना? अहो बिबट्या आता माझ्या स्वतः हल्ला केला होता, 2 वेळा घरातून कोंबड्या घेऊन गेला. पण इथं लाईटी किती वेळा सांगितली पण ग्रामपंचायत काही दखल देत त्यांनी नाही. तुमचा हल्ला केला? हो, दिवसा का रात्री? रात्री 10 वाजता कुठे चालले होते? मी उतरून येत होतो, आईने हल्ला केला होता. वन खात्याला कळवलं नाही का? हा, कळवलं होतं ना. त्यांनी काय केलं मग? त्यांनी काय स्वप्नील भाऊ त्यांना फोन करून त्यांना तिथं जागेवर बोलून आता घेतलं. तुमची मागणी काय? आता आमची एवढीच मागणी आहे का ज्या वेळेस आमच्या लाईटींचं हे बंद पडतील बल्ब बिल्प काही, त्यावेळेस ग्रामपंचायतीने वेळेत पुरवावा. पण अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची काय? हा, पिण्याची पाण्याची तर इथं सोयीच नाही आमची. कुठून आणतं पाणी? पाणी आता जिथं चालू होईल ना, तर तिकडून कुठं इकडं खाली जावं लागत, तर कुठं इकडं जिथं टँकरची मागणी का नाही करत मग? अहो ग्रामपंचायतवाले दखल देतीच नाही, तर काही काय टँकरची मागणी करायची. इथून कुठून तरी आपल्याला गोळा तालुक्याचे आमदार कोणी माहिती? शरद सोनवणे. त्यांना कधी सांगितलं तुम्ही? नाही, त्यांच्यापर्यंत नाही आपण गेलो अजूनपर्यंत. आपण त्यांना निवडून दिलंय, हो, पण त्यांच्याशी त्यांच्यापर्यंत बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे ना. नाही, त्यांच्यापर्यंत नाही आपण गेलो कधी.